नमस्कार. नमस्कार. भाई अकॅडमीचे संचालक, आमचे मार्गदर्शक, आणि ज्यांना यावर्षी मी अभिमानानं, कारण की यापूर्वी चुकीनं म्हणत होतो, डॉक्टर, त्यांनी PhD करावी असा खूप वर्ष आग्रह होता आणि त्यांनी पूर्ण केली. त्यामुळं डॉक्टर लेसन आझादी सर, डायरेक्टर स्टुडंट्स डेव्हलपमेंट सेक्शन डॉक्टर TM चौगुले सर, तुम्हा सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती सोपवलेली होती आणि आज तुमच्याबरोबर आहेत ते समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक प्रल्हाद माने सर, आवर्जून या कॅम्पसाठी उपस्थित असलेले आणि तुमच्याशी इंटरॅक्शन केले असं मला नुकतंच समजलं ते प्राध्यापक जेम्स रेस, ज्यांनी आता सूत्रसंचालन सुरू ठेवलेले आहे आणि वेळेची बंधनं सगळ्यावरती घातलेली आहेत. मला पण टायमर लावलेला आहे का बघतो ते. फराड, गायकवाड मॅडम इथं आहेत, अडके मॅडम, इतर सर्व सपोर्टिंग स्टाफ आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, ज्या लोकांनी किंवा सुवचनाने त्यांनी शेवट केलेला होता त्याचा अर्थ आणि तिथूनच मी सुरुवात करणार आहे. माझ्या भाषणाचा शेवट जिथे मी करणार होतो त्याने आज सुरुवात करणार आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्याला हे सगळ्यांना पाठ आहे, त्याचा अर्थ थोडासा सांगायचा त्यांनी प्रयत्न केला, पण हे जे सुवचन आहे ते एका शिक्षकासाठी लागू होतं आणि अनेक शिक्षकासाठी लागू होतं, ते प्रत्येक शिक्षकाला लागू होतं. आणि त्याचा अर्थ त्यांनी सांगितला बरोबर की ब्रह्मदेवाकडे सृष्टीच्या निर्मितीचं काम आहे, विष्णूच्याकडे या सृष्टीच्या संगोपनाचं काम आहे आणि शंकराकडे किंवा महेशाकडे या सृष्टीच्या विनाशाची जबाबदारी सोपवलेली आहे. शिक्षक ह्या तिघांची भूमिका विद्यार्थ्यासाठी पार पाडत असतो. विद्यार्थ्यांच्या मध्ये सद्गुणांची निर्मिती करणं, त्याला चांगल्या सवयी लावणं, त्याच्यामध्ये चांगली कौशल्य देणं हे काम शिक्षक करत असतो, म्हणून तो ब्रह्मदेवाच्या भूमिकेत असतो. विद्यार्थ्यांच्या मध्ये मुळातच जी कौशल्य आहेत ती कौशल्य वृद्धिंगत कशी होतील, अधिक त्याला आकार कसा येईल याच्यासाठी कार्य करत असतो, म्हणून तो विष्णूच्या भूमिकेत असतो. पण विद्यार्थी आगाव असतात, त्यांचं वयच असतं खोड्या करायचं. त्यावेळी ज्या त्याच्याकडे वाईट गोष्टी आहेत, चुकीच्या गोष्टी आहेत, त्या त्याच्यातून घालवता कशा येतील याचे ते प्रयत्न करतात, ते घालवतात, म्हणून ते महेशाच्या रूपात असतात. ब्रह्म, विष्णू आणि महेश अशा त्रिदेवांचं रूप एकाच व्यक्तीमध्ये दिसतं, तो म्हणजे शिक्षक. आणि हा शिक्षक म्हणजे फक्त वर्गात शिकवणारा शिक्षक नसतो, तुमच्या आयुष्याला आकार देणारी प्रत्येक व्यक्ती ही शिक्षक असते. त्यातली पहिली व्यक्ती येते ती माता, दुसरी पिता, आणि तिसरा खरा जो आपला शिक्षक असतो तो शिक्षक. म्हणूनच शिक्षकाला सुद्धा माऊली म्हटलेले, गुरु माऊली. माता, पिता आणि शिक्षक ही तीनच व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर अशी आहेत की ज्यांच्या मनात फक्त एकच विचार असतो, आपल्या बबड्याचं किंवा बबडीचं खूप नाव व्हावं, तिनं खूप मोठं व्हावं, इतकं मोठं व्हावं, इतकं मोठं व्हावं की तिच्या कर्तृत्वाकडे बघायला मला मान वर करावी लागते. ज्यावेळेस एखाद्या वडिलाची ओळख अमुकमुखीचे वडील अशी करून दिली जाते, त्यावेळेस त्या बापाच्या डोळ्यात नकळत पाणी येत असतं, कारण आपली ओळख आज आपली मुलगी झाली आणि याचा त्याला मनापासून आनंद असतो. मात्र ज्यावेळेस आपण एखादं चुकीचं काम करतो त्यावेळेस जे बापाच्या डोळ्यात किंवा आईच्या डोळ्यात पाणी येत असतं ते कुठल्याच मुलानं कधीच द्यायचा प्रयत्न करू नये. माझी सर्व विद्यार्थ्यांना सुरुवातीला जी शेवटी करणार होतो ती आता प्रथम करतो की तुम्ही 3 गोष्टींच्या बाबतीत कधीही मनात विसर पडू देऊ नका. एक माता, ज्याच्यामध्ये मी आई, वडील आणि शिक्षक या तिघांनाही समाविष्ट करतो. दुसरं मातृभूमी आणि तिसरी मातृभाषा. एकेकाळी इंग्रजी ही फक्त 15व्या-16व्या शतकाच्या दरम्यान इंग्रजी फक्त 15,000 लोकांची भाषा होती आणि आज ती जगाची ज्ञानभाषा झाली. त्यावेळेस तिकडे सुद्धा अशीच बंधनं होती. आम्ही लुळी पांगळी कारण सांगत असतो, आमची भाषा का समृद्ध झाली नाही, तर संस्कृत मध्येच सगळं ज्ञान घातलेलं होतं, हे आपण लुळी पांगळी कारण देत असतो. तुम्ही युरोपचा इतिहास जर बघितला, तिथली शिक्षण पद्धती जर बघितली, तर त्या ठिकाणी सुद्धा लॅटिन किंवा ग्रीक भाषेचं शिक्षण घेतल्याशिवाय, या भाषा शिकल्याशिवाय तुम्हाला लॉच्या अभ्यासक्रमापासून विज्ञानाच्या अभ्यासक्रमापर्यंत
कुठेही प्रवेश दिला जात नव्हता. म्हणजे आपल्याकडे जशी बंधनं होती तशीच तिकडे बंधनं होती. त्यामुळे वेगळं काहीच नाहीये, सगळीकडे माणूस सारखाच घडलेला आहे. फक्त संस्कृती दोन भिन्न नाही. त्याचं विस्ताराने जर सांगायचं झालं तर खरं सांगायचं झालं तर 11 वाजता कार्यक्रम संपवायचा म्हटलेले होते. आत्ता किती वाजले बघा, म्हणजे 12 वाजता. आत्ता किती वाजलेत बघा, आणि मला बोलायला किती वेळ मिळणार आहे ते पण बघा. खूप विस्ताराने सांगता येईल, ते नंतर कधीतरी तुम्हाला वाचायला मिळेल किंवा अभ्यासता येईल. पण माणसांचा स्वभाव सगळीकडे सारखाच आहे. भारतामध्ये स्त्रियांच्या शिक्षणावर बंधनं होती म्हणून आम्ही शिकू शकलो नाही असं म्हणतो. पण 20व्या शतकाच्या सुरुवातीला मेरी डेल चिल्टन नावाची सायंटिस्ट आहे, ती ज्यावेळेस युनिव्हर्सिटीमध्ये गेली, अमेरिकेतल्या विद्यापीठात गेली आणि त्या ठिकाणी म्हणली की मला ऍस्ट्रॉलॉजीच्या अभ्यासक्रमाला ऍडमिशन घ्यायचंय, तिला सुद्धा सांगण्यात आलं की ऍस्ट्रॉलॉजीला मुलींना ऍडमिशन दिलं जात नाही. भारतामध्ये सर्वसाधारण त्याच दरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स विच वॉज लीडेड बाय C.V. रमन, नोबेल लॉरेट, त्यांनी सुद्धा सांगितलं की तू मुलगी आहेस म्हणून तुला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये ऍडमिशन देता येणार नाही. माणसाची मानसिकता जगाच्या पाठीवर कुठेही गेल्या तरी सारखीच आहे. मेरी डेल चिल्टनने नंतर फिजिक्स घेतला. फिजिक्स मध्ये शिकवणारे प्राध्यापक इतके चांगले होते की त्यांना वर्गात झोप यायला लागली, म्हणून त्या शेवटी केमिस्ट्रीला गेल्या आणि केमिस्ट्री विषयातून नंतर बायोकेमिस्ट्री आणि आता जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स तयार करणाऱ्या ज्या जगातल्या 3 पहिल्या टीम्स होत्या त्या टीमपैकी एका टीमच्या लीडर मेरी डेल चिल्टन होत्या. तर हे सगळीकडे सारखं असतं. पण मातृभाषा जी आहे ती मातृभाषा समृद्ध होण्यासाठी आपण काय करतो हा मूळ प्रश्न असतो. थोडंसं काही शिकलं, आपल्याकडे जे विशेषतः फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे आणि स्पोर्ट्स मधले लोक, त्यांना मराठीतून बोलायचं म्हणलं की असं मराठी शब्द उच्चारताना सुद्धा इंग्लंड मधल्या, लंडन मधल्या एखाद्या अतिशय अतिप्रगत हॉस्पिटलमध्ये जन्म घेतल्यासारखं मराठी उच्चार करायला लागतात. काय कारण? अर्थात हे आमच्या घरात थोडं भांडण्याचं कारण पण असतं. मी आता इथे बोलत असताना प्रमाण भाषेत बोलतो. गावाकडे गेल्यानंतर माझ्या मित्रांच्या बरोबर तिकडच्या टोनमध्ये मी बोलायला लागतो, त्यावेळेस बायको घरात आल्याबरोबर ओरडायला सुरुवात करते. अहो आपण PhD होल्डर आहो, भाषा कुठली वापरताय तुम्ही? अरे गावाकडे गेल्यानंतर शहरातली भाषा वापरू. आपण विसरल्या नाही पाहिजे, या गोष्टी विसरल्या नाही पाहिजे आणि विसरू नयेतच. ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो त्या भूमीबद्दल पण आपण कायमस्वरूपी कृतज्ञ राहायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यापेक्षा खूप काही आपल्याला या ठिकाणी शिकवलं. वर्गातले शिक्षक शिकवत असतात, सगळीकडे लोक शिकवत असतात. मात्र त्यातली मिसिंग लिंक कुणी सांगितली की नाही मला माहित नाही, त्या गोष्टीबद्दल मी बोलणार आहे. आपण जे शिकतो ते पहिली गोष्ट म्हणजे याच्यात साठवायला शिकलं पाहिजे. चार्ल्स डार्विननं उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. आता बायोटेक्नॉलॉजीचे स्टुडंट समोर आहे, त्याला पूर्ण माहिती आहे, पाठ असेल सगळं. आता त्याने सांगितलेलं आहे, त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे, प्रत्येक प्राणी त्याचे अवयव जोपर्यंत वापरतो तोपर्यंत ठीक आहे. एखाद्या अवयवाचा वापर जर त्याने कमी करायला सुरुवात केली तर तो अवयव शेवटी लहान लहान होत जातो किंवा नष्ट होतो. माणसाला म्हणे शेपूट त्याच्यामुळेच नाही, आपण जर शेपटाचा वापर करत राहिलो असतो तर आपल्याला सुद्धा आता शेपूट असतं. मग आपलं चित्र कसं निघालं असतं त्याचा विचार करा. आता आपल्याकडे पंचेंद्रिय आहेत. ती पंचेंद्रिय पहिली गोष्ट म्हणजे आपण उघडी ठेवली पाहिजेत. तुम्ही म्हणाल आम्ही उघडीच ठेवतो. उघडी ठेवून काय करतो? आता आम्ही इतकं बदलत चाललेलो आहे टेक्नॉलॉजीच्या बरोबर की आम्ही स्वतःच्या आनंदासाठी जगणं सुद्धा विसरलेलो आहे. कदाचित इथं आल्यानंतर ते कसं जगायचं हे कळलं असेल, पण ते तुमच्या पक्क मनावरती बिंबावं याच्यासाठी मी एक गोष्ट सांगतो. इथं आल्यानंतर तुमच्यापैकी अनेक जणांनी आपल्याकडचा मोबाईल फोन काढला असेल, त्याच्यावर सेल्फी काढली असेल, सेल्फी काढून ते आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती फ्लॅश केली असेल, नंतर परत किती लाईक आल्या, किती कॉमेंट आल्या हे पण तपासलं असेल आणि थोड्या वेळाने परत त्याच्यामध्ये ह्याने किंवा हिने अजून कसं लाईक नाही, कॉमेंट नाही याचाही विचार केला असेल. त्याच्यानंतर परत 5-10 मिनिटांनी एवढं कुठल्या कामात बिझी आहे, माझे एवढे सुंदर सुंदर फोटो त्याने बघितले सुद्धा नाही, याच्यावरती मनात थोडीशी खतखत पण निर्माण झाली असेल. मग आपण या ठिकाणी आलोय तो इथला परिसर अनुभवायला, त्याचा आनंद घ्यायला का आपण इथं आलोय हे जगाला सांगायला. अशा पद्धतीची मानसिकता सर्वसाधारण झालेली आहे. या मानसिकतेच्या बाहेर आपण राहायला पाहिजे आणि जे बघतो
त्याच्यावरती क्रिटिकल थिंकिंग करण्याची गरज आहे. या ठिकाणी जागृतीचे सर आहेत, त्यांच्या विषयाशी रिलेटेड असलेलं एक मी उदाहरण सांगणार आहे. किती उघड्या डोळ्यांनी आपण बघण्याची गरज आहे. त्याच्या पृथ्वीवरती, निसर्गावरती किती वाईट परिणाम होत चाललेले आहेत. आम्ही तुमच्यासाठी फार वाईट जग ठेवलेलं आहे आमच्या पिढीपर्यंत. म्हणजे मी मान्य करतोय की मी तुमच्यापेक्षा खूप 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 सिनियर म्हातारा आहे. हे केस रंगवलेले आहेत, हे लक्षात ठेवा. साधं एक एक्झाम्पल घेऊ, परिणाम कसा निसर्गाच्या बाबतीत किंवा भूमीच्या बद्दल. मातृभूमी असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस भारत हे पहिल्यांदा. जसं मला माझं घर पहिल्यांदा प्रिय आहे, घरानंतर गाव प्रिय आहे, गावानंतर तालुका प्रिय आहे, तालुक्यानंतर जिल्हा प्रिय आहे, त्यानंतर महाराष्ट्र, त्याच्यानंतर भारत देश, त्याच्यानंतर पुढचा टप्पा असतो तो आपला हे विश्व, जे ज्ञानेश्वरांनी सांगितलेले आहे. आणि त्याचा विचार ज्यावेळेस करायला लागतो त्या तेवढ्या विशाल दृष्टिकोनापर्यंत जाऊन माणसाने बघायला पाहिजे आणि परिणामांचा विचार करायला पाहिजे. कारण ग्लोबल वॉर्मिंग हा फक्त भारताचा किंवा एका गावाचा किंवा एका भागाचा प्रश्न नाही, तो सगळ्या जगाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे की पृथ्वीवरती माणूस टिकणार आहे की नाही. स्टीफन हॉकिंग यांनी ऑलरेडी सांगितलेले आहे 2600 साली माणसाचा निसर्गामध्ये अशाच पद्धतीनं अमानवी हस्तक्षेप सुरू राहिला तर पृथ्वीवरचा शेवटचा माणूस, शेवटचा श्वास 2600 साली घेईल. आता हा कालावधी मला अलीकडे येताना दिसतोय, वेगाने अलीकडे येताना दिसतोय. तो जर पलीकडे घालवायचा असेल किंवा आहे तिथंच थांबवायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. आणि ते निसर्गातले परिणाम जे असतात, इफेक्ट जे असतात, ते पटकन असे लक्षात येत नाही. एखादी गोष्ट होत असताना याचा परिणाम असा असा होणार आहे असं आपल्याला कधीच सांगता येत नाही. आणि त्याचं एक सिंपल एक्झाम्पल मी सांगून पुढे जाणार आहे. बोरवेल सगळीकडे घेतल्या जातात, आपल्या घरात, दारात, शेतात सगळीकडे घेतल्या जातात. त्या बोरवेलचा पुढे काय इफेक्ट होतो याचा कोणी विचार करत नाही. मी स्वतः बोरवेल घेतली, त्याच्यातून माझ्या शेतापुरतं पाणी घेतोय, त्याने काय फरक पडणार आहे, माझ्या एकट्याच्या बोरवेल मधून उपसलेल्या पाण्याने काय परिणाम होणार आहे, हा वैयक्तिक विचार आपण करतो. पण 2016 साली शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की पृथ्वीचा अक्ष आणखी थोडा कललेला आहे. हा अक्ष का कलला याचा शोध घ्यायला ज्यावेळेस शास्त्रज्ञांनी सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की बोरवेलच्या माध्यमातून भारत आणि उत्तर अमेरिका या दोनच देशामध्ये जे पाणी उपसलेलं आहे आणि ज्याचं पुनर्भरण झालेलं नाही अशा पाण्याचा क्वांटम, वजन किंवा वस्तुमान, अगदी परफेक्ट शब्द वापरायचा झाला तर वस्तुमान, हे 7180 गिगाटन. आता असाही तुमच्या मनात प्रश्न येईल की पृथ्वीचा आकार एवढा मोठा, पृथ्वीचं वस्तुमान इतकं मोठं, मग त्याच्या तुलनेत 7180 गिगाटन हे काय फार मोठं झालं का? तर खूप मोठं होतं. फिरण्याचा भाग जर आपण लक्षात घेतला तर खूप मोठं होतं. हे मोठं कसं होतं याचं छोटं उदाहरण आपण बघू. भोवरा आपण सगळ्यांनी खेळलेलो असतो, निदान बघितलेला तरी असेल. भोवरा फिरवल्यानंतर किती व्यवस्थित फिरतो. पण त्याच भोवऱ्याला आपण जो कपाळावरती गंध लावत असतो त्या गंधाचा एक टिपका कुठल्या तरी एका बाजूला देऊन बघा आणि परत भोवरा फिरवायचा प्रयत्न करा. भोवरा पहिला फिरत होता तसा फिरत नाही. गंधामुळे त्या भोवऱ्याच्या वजनामध्ये किती वजनात फरक पडलेला असेल, अगदी नगण्य. पण तो त्या भोवऱ्याच्या परिवलनावरती, फिरण्यावरती परिणाम करतो. तसाच ह्या 7180 गिगाटनने. आता तुम्ही म्हणाल मी माझ्या गावात राहते, मला तर हे काही जाणवलं नाही. माझ्या भारतात राहणाऱ्या कुठल्याच भागात त्याचा काही परिणाम जाणवला नाही. त्या भागावर तो परिणाम जाणवला नाही आणि माणसाला जाणवला नाही, पण प्राण्यांना तो जाणवला. त्याचा परिणाम काय झाला? शीत कटिबंधातले शेकडो किलोमीटर समशीतोष्ण कटिबंधात, समशीतोष्ण कटिबंधातले शेकडो किलोमीटर उष्ण कटिबंधात आणि त्याच्या उलट्या बाजूला उष्ण मधले समशीतोष्ण आणि समशीतोष्ण मधले शीतमध्ये गेले. माणसावरती काही फरक पडला नाही का? तर इथं पाचगणी मधलं टेम्परेचर सुद्धा जर समजा 40च्या पुढे गेलं, आझादी सर इथं 5 AC आणखी वाढवतील आणि वातावरण कूल ठेवायचा प्रयत्न करतील. पशु पक्ष्यांना त्या गोष्टीचं भान नसतं. त्याला आहे त्या परिस्थितीशी तडजोड करायची असते आणि त्याच्यामुळे पक्ष्यांचं वस्तुमान घटलेलं आहे, वजन घटलेलं आहे आणि त्यांच्या पंखांची लांबी वाढलेली आहे. बाकीच्या प्राण्यांच्यावरती त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेले आहेत.
आता हे दिसणाऱ्या पक्ष्यांच्या बद्दल आपल्याला लक्षात आलं, जे व्हायरसेस आहेत, जे बॅक्टेरिया आहेत, जे जमिनीखाली राहणारे जीव आहेत, त्यांच्यावरती काय परिणाम झाले त्याचा अभ्यास केलाय कोणी? एवढा वेळ आहे कोणाला? आपण अशा अनेक गोष्टी करत असतो की ज्याचा निसर्गावरती परिणाम होतोय. आणि आता वेळ अशी आलेली आहे, मला फक्त माझ्या भागातली लोक वाचवायचे अशातला भाग नाहीये, तर संपूर्ण विश्वातली मानवजात जर सुरक्षित राहायची असेल तर निसर्गाकडे, आपल्या भागात पूर्वीचं जे सौंदर्य होतं, पूर्वीची जी जैवविविधता होती, त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्यांना जपण्याची खूप गरज आहे. या पॉइंट्सवरती तुम्ही नंतर विचार करा. मी आता इलॅबोरेटिव्हली बोलत राहिलो तर 3-4 तास सहज बोलत राहील, वेगवेगळे मुद्दे घेऊन. पुढचा पाठ जो मला सांगायचा आहे की या ठिकाणी तुम्ही कम्युनिकेशन स्किल्स शिकलात, अनेक गोष्टी तुम्ही इथून घेऊन जातात, प्रत्येकाने वेगवेगळे मुद्दे सांगितले, ते सगळे मुद्दे. पण त्याच्यातला एक भाग कुणीच सांगितला नाही, आणि जो सगळ्यात महत्वाचा आहे, जो लक्षातही ठेवला पाहिजे. इथं जे आपण सगळं घेतलेलं आहे ते याच्यात साठवून ठेवा. हे साठवून ठेवणं का आवश्यक आहे? आपल्याकडे सगळे जेवढे मोबाईल आहेत तेवढे मोबाईल घ्या, 5 गणीमध्ये असलेल्या सगळ्या लोकांच्याकडचे मोबाईल घ्या, सगळे कॉम्प्युटर्स आहेत ते एकत्र घ्या, त्या सगळ्यांची मेमरीची ऍडिशन करा. तेवढी ऍडिशन केल्यानंतर जेवढी मेमरी तयार होईल त्याच्यापेक्षा जास्त मेमरी प्रत्येकाच्या डोक्यात आहे. आता या मेमरीचा उपयोग काय हो? या मेंदूचा माहिती साठवून ठेवायचा. आपण त्यातली किती वापरतो माहिती आहे? 8 ते 10%. सर्वसाधारण 6%. जे कोणी असं म्हणतात की सर काय प्रश्न विचारताय, हा पेपर तर 2 वर्षापूर्वी होता, झाली की परीक्षा संपला आता, असे जे म्हणणारे ते तर 6%च्या पुढे वापरत नाहीत. जे जरा उत्तर द्यायचा प्रयत्न करतात ते 7-8% पर्यंत जातात. 9%, 10% वाले जे असतात ते खरंच खऱ्या अर्थानं विद्यार्थी असतात. आपल्यापैकी बरेच जण परीक्षार्थी म्हणून अभ्यासाकडे बघतो, ते परीक्षार्थी म्हणून न बघता विद्यार्थी म्हणून बघायचा प्रयत्न करा. आडके मॅडमचं खूप कौतुक केलं, माझ्या मनात जरम निर्माण व्हायचं काही कारण नाही, पण आडके मॅडम तशा का घडल्या हे सांगणं मला महत्वाचं वाटतंय. आडके मॅडम तुमच्या सारख्या आता जे तुम्ही इथं विचार व्यक्त केले तसे विचार व्यक्त कधी करू शकले असते का नाही, मी डाऊटफुल आहे थोडासा. कारण त्या मथुबाई गरवारे, अर्थात त्यांनी तुमचं नाव घेतलं की नाही, सांगलीवर त्यांचं थोडं जास्त प्रेम आहे बरं का, त्या मूळच्या सांगलीचे आहेत. पण त्या सर्वसाधारण विद्यार्थ्यासारख्या एक राहिल्या असत्या. त्यांचा दृष्टिकोन कधी बदलला? तुमच्याशी एवढ्या त्या चांगल्या पद्धतीने का वागू शकतात? नॅशनल इंटिग्रेशन कॅम्पमध्ये त्या स्वतः गेलेल्या होत्या. त्या ठिकाणचं टीमवर्क, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणारी वागणूक, आपल्या विद्यार्थ्यांना आपण कसं हँडल केलं पाहिजे, या सगळ्याचं प्रशिक्षण त्यांना विद्यार्थी देशात मिळालं. जे ज्ञान तिथं मिळालं, प्रॅक्टिकली असेल, थेरॉटिकली असेल, ते त्यांनी याच्यात साठवून ठेवलं, आणि साठवून ठेवलेलं तुमच्यासाठी त्या वापरतात म्हणून त्या चांगल्या वाटतात. त्या काही सगळं शिकून आलेल्या नव्हत्या, आलेल्या आयुष्यातल्या अनुभवातून जे ज्या ठिकाणी संधी मिळाली त्या संधीतून त्यांना जे मिळालं ते इथं साठवलं आणि त्या आता तुमच्यावरती वापरतायत चांगल्या अर्थाने. हे आपलं महत्वाचं काम. आता मी म्हणलं 8 ते 10% फक्त हे वापरतोय. जर आपण ह्याचा वापर तेवढाच कमी ठेवायला सुरुवात केली. होमो इरेक्टस आपले पूर्वज खापर पूर्वज होते असं म्हणतात. त्यांच्या मेंदूचा आकार, डोक्याचा आकार जर बघितला तो साधारणपणे 38 सेंटीमीटर पेक्षा जास्त होता. त्या तुलनेत आपला आकार केवढा आहे बघा. आणि आपल्या नंतरच्या जनरेशनचा आपण असंच कमी वापरायला लागलो तर डार्विनच्या सिद्धांतानुसार ह्याचा आकार काय होणार बघा. मग आपली खापरपणाकडनं त्यांची मुलं किती छोट्या डोक्याचे असतील ह्याचाही विचार करा. त्यामुळे ह्याचा खूप वापर केला पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं, जे ज्ञान आपण शिकतो ते जसंच्या तसं वापरायला शिकलं पाहिजे. मी एक सिंपल एक्झाम्पल देतो. इथं शिकवलेलं आता तुमच्या लक्षात आहे. इथून गाडी सुटली, आम्ही दुसऱ्या विश्वात गुंग झालो की एक जुन्या झालेल्या पानासारखं ते गळायला सुरुवात होते. ते कधीही होऊ देऊ नका. उदाहरण देतो मी. साधारणपणे 7वी ते 8वी पासून, 7वीला जे पूर्व स्कॉलरशिपला बसले ते तर हमखास पत्रलेखनाचा भाग शिकलेले आहात सगळे. कसं लिहायचं हे सगळ्यांना माहित आहे. आता जर पेपर दिला आणि पेपरमध्ये पत्र आलं तर तुम्ही सगळेजण त्या पद्धतीने लिहा, बरोबर आहे. बोनाफाईड सर्टिफिकेट साठी दिलेले अर्ज कॉलेजमधल्या प्राचार्यांच्याकडे किती जणांचे त्याच्याप्रमाणेच असतात.
त्याच्यावरती या कोपऱ्यामध्ये नाव, पत्ता, त्याच्या खाली तारीख, हे सगळं बोनाफाईडच्या अर्जावर असतं का, किंवा आपण एखाद्या ठिकाणी देतो त्या अर्जावर असतं का, इकडच्या बाजूला व्यवस्थित समास कोडलेला असतो का, शेवटी आपला विश्वासू, आपली विश्वासू म्हटल्यानंतर अगोदर सही करतो का नाव लिहितो, सगळे तपशील चुकतात. कुणाचे चुकतात असं मी विचारत नाही, किती जण असंच लिहितात असंही विचारत नाही. मात्र हे पत्रलेखन आपल्याला 7वी पासून 8वी पासून जे शिकवलं जातं ते आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या ठिकाणी गरज असेल तिथं तिथं वापरायचं म्हणून शिकवलं जातं. मात्र आपण ते परीक्षेमध्ये 7 मार्काला यावर्षी पत्रलेखन आहे, 10वीला 10 मार्काला आहे, अशा विचारात ते फक्त परीक्षेचा एक प्रश्न म्हणून त्याच्याकडे बघतो. तसंच थोर पुरुषांच्या बद्दलही होते. शिवाजी 10 मार्काला आहेत का 5 मार्काला आहेत? मराठीचा विद्यार्थी असेल तर तुकाराम 15 मार्काला आहेत, ज्ञानेश्वर आमचे 7 मार्काला असतात, कधी त्यांची 25 मार्क होतात सिलेबस चेंज झाल्यानंतर. अशा पद्धतीने आपण थोर नेत्यांच्याकडे सुद्धा बघतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल यांनी खूप चांगल्या भावना व्यक्त केल्या की शिवाजी विद्यापीठाचे ऋणी राहू वगैरे वगैरे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्या तरी प्रत्येक लहान मुलापासून सगळ्यांच्या रक्तात भिनलेलं नाव आहे. बघा, ज्या मुलाला व्यवस्थित बोलता येत नाही, आई बाबा सुद्धा म्हणता येत नाही, त्याच्या पुढे तुम्ही घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हणा, ते उगीच असा हात करतो, त्याला जय पण म्हणता येत नसतं. इतके आमच्या रक्तात भिनलेले. शिवाजी महाराजांचा पराक्रम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अफजल खानाला कसं मारलं, आग्र्यावरून सुटका कशी करून घेतली. पण शिवाजी महाराजांच्या बद्दल किती जणांच्या मनात असा विचार येतो, त्यांची प्रिय पत्नी सईबाई, तिचं निधन झालेलं. महासाहेबांच्या नंतर शिवाजी महाराज जर कुणाबरोबर गप्पा मारत असतील तर सईबाईंच्या बरोबर. त्यांचा मुलगा संभाजी, त्याला घेऊन आपण आग्र्याला गेलो. महासाहेबांचं कदाचित माझ्यापेक्षा जास्त प्रेम संभाजी राजांच्यावरती आहे. स्वराज्याचे ते युवराज आहेत, त्यांना मी आग्र्याला घेऊन चाललोय. औरंगजेब कपटी आहे, छलकपट करू शकतो, तरी सुद्धा आपल्या आपल्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवते, त्या ठिकाणी घेऊन गेले. स्वतः बरोबर असल्यानंतर बापाच्या छायेमध्ये मुलाला सुरक्षित वाटत असतं आणि आपल्या मुलाला आपण आपला जीव देऊ पण त्याला वाचवू असा आत्मविश्वास बापाच्याही मनात असतो. त्यामुळे नेलं तिथपर्यंत मला काही वाटत नाही. मात्र आपल्या मनात कधी असा प्रश्न येतो का, मथुरेला आपल्या मरण पावलेल्या प्रिय पत्नीची आठवण, स्वराज्याचा पुढचा वारस, महासाहेबाचं आपल्यापेक्षा कदाचित काकणभर जास्त ज्याच्यावरती प्रेम आहे अशा शंभूराजांना आपल्या मुलाला मथुरेमध्ये अनोळखी लोकांच्या मध्ये आपण सोडून येत आहोत. ते सुखरूप येतील का? अनोळखी लोकांच्या मध्ये सोडून येत असताना शिवाजी महाराजांच्या मनातल्या, त्यांच्यामध्ये जो बाप होता त्या बापाच्या मनात काय विचार आले असतील याचा विचार आपण कधी केलाय का? नाही. आम्ही ते कसे शिताफीनं सुटले आणि महाराष्ट्रात पोचले याचे गोडवे गातो. त्या घटनांच्याकडे आपण फक्त बघत राहतो. बरं, राजगडावरती पोहोचले, महासाहेबांना सुद्धा त्यांनी खोटच सांगितलं की शंभूराजांचं निधन झालं. आपला जिवंत असलेला मुलगा मेलाय असं आपल्या आईला सांगताना त्या बापाला काय यातना झाल्या असतील. आणि त्याही पलीकडे औरंगजेबाची खात्री पटावी की शंभूराजे एक्सपायर झालेत आणि त्याने शोध थांबवावा, याच्यासाठी त्यांचे दशक्रिया विधी करताना तरी त्या बापाला काय यातना झालेल्या असतील. मात्र स्वराज्य निर्मिती हे जर ध्येय ठेवलेलं असेल तर ध्येयासाठी वाटेल ते करण्याची तयारी, वाटेल ते म्हणजे त्यांनी काही चुकीची गोष्ट केलेली नाही, कुठलीच गोष्ट चुकीची केलेली नाही, मात्र स्वतःच्या मनाविरुद्ध यातना सहन करून स्वराज्यासाठी प्रत्येक योगदान द्यायची तयारी ही आपली असली पाहिजे. ह्या गोष्टीची शिकवण कधी मिळणार? ज्यावेळेस तुमच्या मनात हे सगळे प्रश्न येतील. शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये काय काय केलं हे आपल्याला माहित असेल, मात्र ते करत असताना त्यांच्यातला माणूस कसा बदलत होता, माणूस काय विचार करत होता, याचा ज्यावेळेस तुम्ही विचार करायला लागाल त्यावेळेस शिवाजी महाराज तुमच्या डोक्यावर राहणार नाही तर डोक्यात यायला सुरुवात होईल. आणि त्या दृष्टीनं आपण या सगळ्या थोरा मोठ्यांच्या चरित्राकडे बघितलं पाहिजे, त्या दृष्टीनं आपण आपल्या अभ्यासाकडे बघितलं पाहिजे. आपण वाचतो, परीक्षेत लिहितो आणि विसरून जातो, हे परीक्षार्थीसाठीच झालं. आपण विद्यार्थी आहोत
आणि विद्यार्थी या पदाला जर पात्र व्हायचं असेल, रजिस्ट्रारपेक्षा ते मोठं पद आहे. आजही मी विद्यार्थी आहे, आजही मी अनेक गोष्टी शिकतो. आज येताना गाडीत सुद्धा मी दुपारच्या भाषणाची, ज्याच्याबद्दल खरं सांगायचं झालं तर माझा फार मोठा अभ्यास नाही, मात्र तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी कशा पद्धतीने विचार करत होते, ही माणसं का मोठी झाली याचा आपण कधी शोध घ्यायचा प्रयत्न करतो का? कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बद्दल रयतचे कोणी विद्यार्थी असतील पण त्यांना कुठल्याच भाषणात न ऐकायला मिळालेला असा एक किस्सा सांगतो. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनातला हा किस्सा आहे. बॅरिस्टर पी.जी. पाटील जे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि पी.जी. पाटील सर एम.ए. ला पुणे विद्यापीठामध्ये फर्स्ट झाले. ग्रॅज्युएशन त्यांचं कर्मवीरांच्या संस्थेत झालेलं, शिवाजी महाविद्यालयात झालेलं. आपला विद्यार्थी पुणे विद्यापीठामध्ये झेंडा लावतोय आणि पुण्यामध्ये एम.ए. इंग्लिशला फर्स्ट येतोय म्हटल्यानंतर त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे, म्हणून अण्णा त्यांच्या हॉस्टेलवर गेले. हॉस्टेलवर गेले तर आतमध्ये खोलीत पी.जी. पाटील नटून थटून बसलेले होते. आता दरवाजावर टिकटिक झाली, हे आपले कंगवा घेऊन भांग वगैरे पाडत होते. त्या काळातली लोक कशी होती, काय होती, ही आता तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, असा साधेपणा त्यांच्यामध्ये होता. पायजमा आणि 2 शर्ट असते, ते पण 3 बटनाचे, हे म्हणजे चेन असायची त्या काळातले. तर टकटक झालं. आता कोण आले अशा वेळेस, असं त्यांच्या मनात विचारही आला असेल. त्यांनी दरवाजा उघडला तर दारात अण्णा उभे. आता हे नटले सवरलेले, अशा अवस्थेत अण्णाच्या पुढे जायची कधीच वेळ आलेली नव्हती. त्यांना थोडं लाजल्यासारखं झालं. तर ते, आणि अशा अवस्थेमध्ये जे सर्वसाधारण मुलांचं होतं तसंच पी.जी. पाटील सरांचंही झालं. ते गप्प उभं राहिले. तर अण्णाच पुढे म्हणले की अरे आत तरी ये म्हणणार आहेस का नाही, या की अण्णा या. अण्णा आले, बसले. यांचं रूप बघितल्यानंतर अण्णाने विचारलं काय रे, कुठं निघालायस का? आता ह्यांच्या डोक्यात हा प्रश्न निर्माण झाला, अण्णांना कसं सांगायचं की मी पिक्चरला चाललोय. अण्णा खोदून विचारायला लागले. शेवटी मान्य करावं लागलं, सांगावं लागलं आम्ही पिक्चरला चाललोय मित्र म्हणून. मग परत अण्णाचा पुढचा प्रश्न, कुठल्या पिक्चरला चाललाय? तर इंग्लिश पिक्चरला चाललोय. आत्ताची इंग्लिश पिक्चरची कल्पना आणि त्या काळातली इंग्लिश पिक्चरची कल्पना या खूप वेगळ्या होत्या. तर अण्णांनी पुढे विचारलं की कुठला पिक्चर आहे, कशावरती आहे? तर अमेरिका आणि व्हिएतनाम युद्धावरती तो पिक्चर होता. आणि मग अण्णा म्हणले मी येऊ का? आता अण्णांना नकार कसा देणार? समजा तुमच्यापैकी आता कोणाच्या तरी कडे मी आलोय आणि तुम्ही जिकडे चालला तिकडे मी पण येऊ का म्हणून विचारलं, तर तुम्ही नाही म्हणणार आहे थोडंच. अण्णांचे तर त्यांच्यावरती अनंत उपकार होते. म्हणजे माझा तसं काही फार थेट संबंध असताना तुम्ही नाही म्हणू शकत नाही. अण्णांनी तर त्याला मुलासारखं प्रेम दिलेलं होतं, वाढवलेलं होतं आणि त्यांचं अभिनंदन करायलाच ते आलेले होते. जाऊया म्हणले. थिएटरला गेले. आजच्या काळातल्यासारखं ऑनलाईन वगैरे काही नव्हतं. तिथं जाऊनच तिकीटं घ्यायची होती. इंग्लिश पिक्चरला तशी त्या काळात फार गर्दी नसायची, कारण ते क्लासिक पिक्चर्स होते. आणि मग ते थिएटरमध्ये गेले. आता त्या काळातल्या थिएटरमधल्या खुर्च्या ज्या असायच्या त्या छोट्या असायच्या. अण्णा त्याच्यात बसू शकत नव्हते. मग अण्णा उभा आणि सगळं थिएटर पिक्चर बघायचं सोडून अण्णांच्याकडे बघायला. मॅनेजरच्या लक्षात आलं की आतमध्ये खाली काहीतरी घोळ चाललाय. तो खाली उतरला, बघितलं तर अण्णा साक्षात होता. तो ओळखत होता. शेवटी त्याने आपल्या केबिन मधला एक सोफा आणला, तो पाठीमागे ठेवला, अण्णांची बसायची सोय केली. आता अण्णांना तिथं एकट्याला कसं बसवायचं, म्हणून पी.जी. पाटील सर पण त्यांच्या शेजारी येऊन बसले. पिक्चर सुरू होता, युद्धपट होता. पिक्चर सुरू होता आणि एक क्षण असा आला की अण्णांनी पी.जी. पाटील सरांचा हात घट्ट पकडला, इतका घट्ट पकडला आणि ते म्हटले मला पण असे सैनिक भेटतील का रे? पी.जी. पाटील सरांना कळलं नाही की अण्णांना काय म्हणायचं. ते म्हणले का अण्णा असं का म्हणताय? नाही, माझ्या रयत संस्थेला पण असेच सैनिक भेटतील का? तर तो सीन असा होता, एक सैनिक होता, त्याच्या हातात त्या सैन्याचा झेंडा होता. आपण युद्धपटामध्ये बघिध्वज असेल की प्रत्येक देशाचा, प्रत्येक तुकडीचा, बटालियनचा सुद्धा एक ध्वज असतो. तसा त्या सैन्याचा, त्या देशाचा ध्वज होता. तो ध्वज घेतलेला जो सैनिक होता त्याच्या छातीत गोळी शिरलेली होती. तो खाली पडला तरी त्याचा झेंडा हातातच होता आणि तो हातात घेऊन उभा राहिला. ज्यावेळेस त्याच्याच पक्षाचा दुसरा सैनिक आला आणि त्याने झेंडा घेतला
त्याच्यानंतर त्यांनी मान टाकली आणि जीव दिला. पण स्वतःच्या देशाचा झेंडा दुसऱ्या सैनिकाच्या हातात सुरक्षित पोहोचेपर्यंत त्याने त्याचा जीव सांभाळून ठेवलेला होता. आणि तो सीन बघितल्यानंतर अण्णा काय म्हणतायत, माझ्या रयतला सुद्धा असेच सैनिक मिळतील का? एक युद्धपट पाहत असताना ज्या माणसाच्या मनात आपण निर्माण केलेले हे जे रोपट आहे ते मोठं होण्यासाठी पुढच्या पिढीतली लोक कशी तयार होऊ शकतील की नाही याचा विचार म्हणजे संस्थेचा विचार असतो. असं आपण जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयाचा सदोदित जे विचार करत असतात ती लोक अशी मोठी 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 होत जातात. म्हणून अण्णांचं नाव जोपर्यंत शिक्षण पद्धती पृथ्वीवर अस्तित्वात असेल तोपर्यंत आदरानं घेतलं जाईल आणि तोपर्यंत लोकांच्या लक्षात राहील. आता त्या लेवलला आपल्याला जाणं शक्य आहे की नाही तर सहज शक्य आहे. मात्र त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, खूप गोष्टी सोडाव्या लागतात. ज्या गोष्टींचा काही उपयोग नसतो त्या गोष्टी आपण त्यागल्या पाहिजेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर किती काळ कशासाठी काय करायचा याचा विचार केला पाहिजे. आणि निर्माण करणारे जे असतात टूल्स त्यांचे दोन्ही हेतू असतात. एक तर पुढची पिढी बर्बाद व्हावी आणि दुसरी ज्याला क्लेव्हरली त्याचा यूज करायचा आहे त्याला सुद्धा त्याच्यामध्ये अडकून ठेवावं. उदाहरणार्थ व्हॉट्सअपवरती माझ्याकडे जवळपास 2000 पेक्षा जास्त कॉन्टॅक्ट्स आहेत आणि मी जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत तेवढे एकदा स्क्रीन करतो दिवसातून. व्हॉट्सअप दिवसातून मी किती काळ वापरत असेल, दिवसातून सरासरी आठवड्याला साधारणपणे माझा 4 ते 5 तासाचा वेळ जातो. आठवड्याचा बोलतोय मी. तुमचा किती जात असेल ते आता मोबाईलमध्ये येतं, तुम्ही कन्फर्म करा बरं. आता ह्याच्यामध्ये माझ्यासाठी माझ्या करिअरसाठी आणि माझ्या जगण्यासाठी सगळ्या सोयी करायची पण माझ्याकडे संधी आहे. आता मी फक्त दिवसातून अर्धा तास जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर घालवत असताना सुद्धा मला त्याच्यावरती आलेल्या मेसेज संदर्भात कुठलीही अडचण येत नाही. कारण व्हॉट्सअपने त्याच्यात एक फीचर दिले, आपल्याला 3 लोकांना पिन करता येतं. मी 3 लोकांना पिन करून ठेवलेले. एक महाराष्ट्र शासन, त्यांनी माझ्यासाठी केलेलं कुठलंही कम्युनिकेशन असेल तर त्याचा रिप्लाय माझ्याकडून व्यवस्थित जायला पाहिजे. दुसरं कुलगुरू सर, ते माझे सगळ्यात टॉपचे बॉस आहेत, त्यांनी काहीतरी सांगितलं ते माझ्याकडून सुटलं नाही पाहिजे. आणि तिसरं माझी बायको, तिचं नाही ऐकलं तर दुसऱ्या दिवशीचं जेवण मला मिळणार. अरे बघा, एकदा घरी गेल्यानंतर मम्मीने एखादी गोष्ट सांगितली पप्पाने नाही केली असं एकदा झाल्यावर थोडक्यात वाचल, दुसऱ्यांदा केल्यावर जरा थोडं गरमागरमी होईल आणि तिसऱ्यांदा केल्यावर भांडी कशी फुटतात बघा का. किंवा पप्पाला सांगा तुम्ही 3 वेळा मम्मीचं ऐकू नका, बघू काय करते. हिच्याच दिलेली आपण त्याच्यात किती काळ अडकायचं याच्याची त्यांनी ठरवायचं. आणि त्याच्याही पलीकडचा एक महत्वाचा भाग आहे, तो सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. इलेनॉर रुझवेल्ट नावाच्या एक अमेरिकेच्या प्रेसिडेंट रुझवेल्ट यांच्या मिसेस होत्या, त्या पण थोर विचारवंत होत्या. त्यांनी माणसाची विभागणी 3 गटात केलेली आहे. मराठीमध्ये पण छान वाक्य आहे, इंग्रजीमध्ये पण त्याचं छान त्यांनी सांगितलेलं आहे, ते छान आहे. त्या म्हणतात पुअर माइंड्स डिस्कस पीपल्स. कोत्या मनाची माणसं जी आहेत ती लोकांच्या बद्दल चर्चा करतात. ॲव्हरेज माइंड्स डिस्कस इव्हेंट्स. मध्यम मनाची माणसं जी असतात ते घटनांच्या बद्दल प्रसंगाच्या बद्दल चर्चा करतात. आणि ग्रेट माइंड्स डिस्कस आयडियाज. आपण कसल्या चर्चा करतो आपल्या ग्रुपमध्ये त्याचाही विचार करा. वेळ घालवायची ही 2 ठिकाणं महत्वाची आहेत. एक सोशल मीडिया अकाउंट्स आणि दुसरं मित्रमैत्रिणींच्या मध्ये गप्पा. अर्थात त्या सुद्धा आता दुर्मिळ होत चाललेले आहेत. मात्र या 2 ठिकाणी आपला वेळ जातो. या 2 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या निदर्शक असतात. त्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपला वेळेचा सदुपयोग कसा करायचा आहे याची त्याने ठरवलं पाहिजे. शेवटी एक फक्त महत्वाची गोष्ट सांगेन, जगाच्या पाठीवर शिकायला तुम्हाला अवघड काहीच नाही. तुमच्याकडे आमच्यापेक्षा मॉडर्न बुद्धिमत्ता आहे. नाही कुणाला वाटत असेल तर मी एक्झाम्पल देतो. मी उदाहरणाच्या माध्यमातूनच जास्त सांगत असतो. समजा पप्पा मम्मी कुणीतरी एक नवीन फोन घेतलाय, अगदी रिसेंट मॉडेल,
आता ते मॉडेल तुम्ही पण हाताळलेलं नसतं, मात्र त्याच्यातलं एखादं ऍप्लिकेशन जे असतं ते ऍप्लिकेशन हँडल करायला आईला किंवा वडिलांना अडचण येते, त्यावेळेस ते कुणाला सांगतात? तुम्हाला सांगतात. जरा बघ रे याच्यामध्ये असं असं करायचं, काय होत नाही ते. म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनं असेल, एखादी गोष्ट समजून घेण्याच्या दृष्टीनं असेल, बाकीच्यांच्यापेक्षा खूप तल्लख आहात. तुमच्याकडं अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपण ओळखायला खूप कमी पडतो, कारण तेवढा वेळच आपण देत नाही. आणि अभ्यास करत असताना कुठल्याही विषयाला कठीण मानू नका. मी विषयाला शब्द वापरलाय, नाहीतर त्याच्यामध्ये विषयाच्या जागेवर गोष्ट म्हणाल आणि सर प्रत्येक गोष्ट तुम्हाला करता येते असं तुम्ही म्हटलात, आता तुम्हीच करून दाखवा बरोबर इथल्या एखाद्या पैलवानाशी कुस्ती असं काही ते सांगाल. तसल्या भानगडीत पडू नका. मी ते म्हणत नाही, या अभ्यासाच्या विषयाबद्दल बोलतोय. कुठल्याच विषयाला अवघड मानू नका, प्रत्येक विषय शिकता येतो. इथलं जवळचं उदाहरण लक्ष्मण शास्त्री जोशींचं, आज त्यांच्यावरती बोलायचं आहे, पण हा काय आजच्या माझ्या तिथल्या मनोगतातला भाग नाहीये ते सांगतो. तर तिथं लक्ष्मण शास्त्री जोशी त्यांच्या शाळेतून एकदा पळून गेले होते. कशासाठी गेले असतील? ज्या विषयाला हायस्कूलमध्ये असताना तुम्ही अनेक विद्यार्थी तासाला बसत नव्हते, पळून जायचे ना, तोच विषय शिकण्यासाठी, इंग्रजी शिकण्यासाठी इथल्या शाळेतून ते निघून गेले होते. इंग्रजी ते शिकले आणि आयुष्यभर त्यांनी इंग्रजी साहित्याचा सुद्धा तितकाच सखोल अभ्यास केला. म्हणजे जे शिकलेले ते त्यांनी आयुष्यभर वापरलं. तर पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही विषय अवघड मानू नका. अवघड विषयाचा अभ्यास सुरुवातीपासून करा. ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी जे जे शिकाल ते जतन करून ठेवायचा प्रयत्न करा. जे जतन केले ते वापरायचा प्रयत्न करा. यश निश्चितपणे तुमचं असतं. लिडरशिप करतो म्हणून करायला जाऊन होत नसते. त्याच्यासाठी आवश्यक असणारा एक एक गुण आहे, त्या एक एक गुणाचा संचय आपल्याजवळ करायचा असतो. आणि हे संचय करण्याची प्रत्येक संधी तुमच्याकडे आलेली असते. मात्र त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे ज्याच्या त्याच्या हातात असतं. माझी अपेक्षा आहे की या शिबिरामध्ये तुम्हाला अनेक गोष्टीवरची खूप चांगली चांगली व्याख्यानं ऐकायला मिळालेली. तुम्ही त्या व्याख्यानामधून अनेक गोष्टी घेतलेल्या स्वतःच्याच तोंडून सांगितलेल्या आहेत. ते काय आम्ही लादलेल्या नाही आहेत. ते सगळे जे गुण आहेत ते सगळे गुण तुम्ही घ्या. तुमच्या आयुष्यामध्ये ते जतन करायचा प्रयत्न करा. खूप अभ्यास करा. खूप मोठं व्हा. इतकं मोठं व्हा, इतकं मोठं व्हा की पुन्हा या बाह्य अकॅडमीला तुम्हाला रिसोर्स पर्सन म्हणून बोलवावं असं वाटेल. इतकं मोठं व्हा, इतकं मोठं व्हा की तुमच्या यशाचं कौतुक शिवाजी विद्यापीठाला वाटेल. शिवाजी विद्यापीठ त्यासाठी तुम्हाला सन्मानाने बोलावे, तुमचा मोठा सत्कार कार्यक्रम आयोजित करेल. त्यावेळेस तुम्ही कुठल्या पदावर नसेल, कदाचित माझी मान सुद्धा नाना करत असेल, पण तुमचं यश पाहून मी त्या कार्यक्रमाला आवर्जून येईल. पुढच्या रांगेमध्ये कुठेतरी बसून तुमच्या यशाच्या कौतुकाच्या सोहळ्यामध्ये टाळ्या वाजवेल. तेवढं सौभाग्य तुम्ही द्यावं. तुमचं नाव, तुमच्या कुटुंबाचं नाव, शिवाजी विद्यापीठाचं नाव आणि तुम्हाला सहकार्य करणाऱ्या भाई अकॅडमी सारख्या संस्थेचं नाव तुम्ही तुमच्या नावासोबत मोठं करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्यासाठी तुमच्या पंखामध्ये खूप 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 ताकद यावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि तुम्हीही अनावश्यक व्यत्यय टाळून माझं मनोगत शांतपणे ऐकल्याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद.